सोलापूर शहरामध्ये दोन मतदान केंद्र आहेत. हे दोन्ही मतदान केंद्राच्या आज जिल्हाधिकारी साहेब आणि माझ्या आज संयुक्त भेट झालं होतं. त्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातून अधिकारी आणि आपलं पोलीस विभागाच्याही DCPs, ACPs आणि सर्व बंदोबस्त करणारे अधिकारी उपस्थित होतो. त्या ठिकाणी आम्ही जे ट्रॅफिकसाठी वेगळं बंदोबस्त दिलेला आहे, पार्किंगच्या 100 मीटरच्या आणि नंतर प्रिमाइसेसच्या आतच्या अशा वेगळ्या लेयर्सला बंदोबस्त देण्यात आलेले आहेत. उत्तर आणि दक्षिण दोन्ही तहसील कार्यालय मतदान केंद्र म्हणून वापरण्यात येणार आहेत. या दोन्ही ठिकाणी जे दिलेले स्केल्स आहेत त्यानुसार आम्ही बंदोबस्त वापरणार आहेत. दोन्ही ठिकाणीच्या मतदान केंद्राच्या प्रभारी म्हणून ACP दर्जाचे अधिकारी तिथे स्थायी असणार आहे. त्यांच्यासोबत पूर्ण टीम्स आमच्या उपलब्ध राहील आणि ट्रॅफिकचेही वेगळं नियोजन करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. हो, ते कलेक्टर ऑफिस कडून CCTV लावून ते वेब स्ट्रीमिंग पण लाईव्ह असणार आहे. बऱ्यापैकी वेळा काय होतं की डी झोन मध्ये आहेत ना, आता ह्यावेळेस जे मतदार आहेत ते सगळे पॉलिटिकल पार्टीचे लोक आहेत. ते डी झोनच्या आतमध्ये आता मोबाईल अलाउड नाही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू पेन सुद्धा अलाउड, पण ते त्याचं उल्लंघन करतात. आता आमचं नियोजन अशा केलेले आहेत ज्या ठिकाणीतून गाडीतून बोर्ड करतात, म्हणजे जे 100 मीटरच्या एरिया जे आहे त्या ठिकाणीच त्यांना सूचना देऊन त्यांचे जे काही वाहन आहे तिथेच सर्व, बिकॉज पेन पण अलाउड नाहीये, ते आतचे पर्टिक्युलर पेन अवेलेबल राहील त्याच वापरायची. त्यानुसार कलेक्टर ऑफिसकडून सूचना दिलेल्या आहेत आणि आमच्याकडून याच्या अंमलबजावणी गाडीतून उतरतानाच त्यांना सन्मानाने सूचना देऊन ते जे काही वस्तू आहे त्यांच्याकडे मोबाईल फोन असो, पेन असो, इतर गोष्ट असो, ते सर्व गाडीत किंवा त्यांच्यासोबत जे कोणी मदतनीस किंवा कार्यकर्ता आहेत त्यांच्याकडे देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि उद्या सकाळी पण देण्यात येणार आहे. जे मतदाराकडे असा कोणी माणूस नाहीये सोबत वगैरे असं असलं तर मतदान केंद्राच्या बाहेर याच्या सुविधा संबंधित तहसीलदार मार्फत करण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी डिपॉझिट करण्यात येईल. सर, मतदारांना ओळख स्वतंत्र म्हणजे आपली टीम केलेली आहे का ओळखण्यासाठी मतदारांना? ते कलेक्टर ऑफिस कडून आहे. ते एंट्रन्सलाही चेक करून आयडेंटिटी व्हेरीफाय करून आत सोडणार आहे.